श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. पैसा जर हातातून निसटून जात असेल तर एकदा आजमावून बघा या वास्तू टिप्स. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घरात सुख, शांती, समृद्धी आणि संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. हिंदू धर्मात हे नियम वास्तू म्हणून ओळखले जातात. प्राचीन काळापासून या गोष्टींची विशेष काळजी घेतली जात आहे. वास्तूंशी संबंधित बाबींमध्ये धर्म आणि शास्त्रीय संबंधित बाबींचाही समावेश करण्यात आला आहे. मैत्रिणींनो, तुम्ही तुमच्या आजूबाजूला रात्रंदिवस मेहनत करणारे अनेक लोक पाहिले असतील, जे त्यांच्या आयुष्यात आर्थिक अडचणी असूनही रात्रंदिवस मेहनत करतात. पैसा येतो पण टिकत नाही. त्यासाठी ते सर्व प्रकारचे उपाय करतात, पण परिस्थिती जैसे तेच राहते. या समस्येवर मात करण्यासाठी ज्योतिष आणि वास्तुशास्त्रामध्ये उपाय सुचवलेले आहेत. आज आम्ही तुम्हाला वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार उपाय सांगणार आहोत, ज्यांचा आपण अवलंब करून आर्थिक संकटांवर मात करता येईल. पण त्याआधी जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. चला तर मग जाणून घेऊया अशा काही वास्तू टिप्स. पहिला, उत्तर दिशेला कारंजे ठेवणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. घरामध्ये व दरवाजासमोर दुसरा दरवाजा करणे टाळा. यामुळे धनसंचय होण्यास मदत होत नाही. दुसरा, सर्वप्रथम घरात किंवा दुकानात नेहमी कोळ्याचे जाळे असल्यास ते ताबडतोब काढून टाका आणि भविष्यात स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या. तिसरा, तसेच जर तुमच्या घराच्या किंवा दुकानाच्या भिंतीवर काही खुणा असतील किंवा त्यांचे कवच निघू लागले असतील तर त्वरित दुरुस्त करा. हे तुम्हाला पैशाशी जोडण्यास मदत करेल. अशाही समस्या असू शकतात. चौथा, जर तुम्हाला तुमच्या घरातील किंवा दुकानातील झाडांवर कोरडी पाने दिसली तर लगेच कापून टाका, नाहीतर तुमच्या घरची आर्थिक परिस्थिती अन्यथा तुमच्या घरात आर्थिक समस्या वाढू शकतात. पाचवा, याशिवाय घर किंवा दुकानाच्या आसपास वटवाघळाचे जर तळ असेल तर ते खूप धोकादायक आहे. ते अशुभ आहे. यामुळे खर्च आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. सहावा, वास्तुशास्त्रानुसार धनाच्या आगमनाची ईशान्य दिशा आहे आणि जर जड वस्तू या दिशेने ठेवली असतील आणि या ठिकाणी खूप घाण असेल तर यामुळे आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागेल. घरात पैसा येण्याचा वेगही मंदावतो. सातवा, ईशान्य दिशेला सतत अंधार असेल तर कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद वाढू शकतात. त्यामुळे या दिशेला नेहमी प्रकाश असावा. आठवा, त्याचप्रमाणे दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. या दिशेला दरवाजा किंवा तिजोरी ठेवल्याने धन आणि जीवितहानीही होत असते, असा वास्तुशास्त्रात उल्लेख आहे. नववा, वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की घरातील पूजा खोलीत कमळगटाची माळ ठेवल्याने आर्थिक दुर्बलता दूर होते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घरातील सदस्यांवर राहतो, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. आर्थिक संकट कायम राहिल्यास घराच्या उत्तर पूर्व दिशेला एका भांड्यात मीठ ठेवा आणि ते मीठ वेळोवेळी बदलत राहा. त्याचप्रमाणे घरी चुकूनही काटेरी झाडे असू नयेत. ज्योतिषशास्त्रात हे अशुभ मानले जाते. हे झाडे घरात आशीर्वाद येऊच देत नाहीत. 10वा उपाय, जर आपण वास्तू टिप्स घराच्या उत्तर दिशेला धातूचे कासव ठेवा. यामुळे घरात सकारात्मकता येते. कासवाला भगवान विष्णूचा अवतार असल्याने सांगितलेही जाते. 12वा, बऱ्याच लोकांना भरपूर जुनी दिलेले आवश्यक कागद किंवा विविध वस्तू इत्यादी पर्समध्ये ठेवण्याची सवय असते आणि वस्तूतील संपत्ती स्थानावर कोणत्याही प्रकारची घाण हा एक मोठा दोष मानला जातो आणि तो पैशांच्या ठिकाणी अजिबात राहू देत नाही. वास्तूनुसार पर्स किंवा घरातील तिजोरी कोणतेही ठिकाण ज्या ठिकाणी तुम्ही पैसे किंवा तुमची संपत्ती ठेवता त्या ठिकाणी जाळे, जळमट, अस्वच्छता राहिल्यास धनाची देवी लक्ष्मी क्रोध होऊन तिथून निघून जाते. 13वा, वास्तूनुसार जे लोक आपल्या पर्सला आणि त्यात ठेवलेल्या पैशाला अपवित्र हाताने स्पर्श करतात त्यांच्या पर्समध्ये
कधीच पैसा टिकत नाही आणि ते सर्व प्रयत्न करूनही त्यांचे हात रिकामेच राहतात. म्हणजेच स्वच्छतागृहानंतर गेल्यानंतर तुम्ही हात धुतला पाहिजे व पर्सला कधीही स्पर्श करू नये. 14वा, वस्तूनुसार पर्समध्ये नाणी आणि नोटा वेगवेगळ्या ठेवाव्यात. अशा परिस्थितीत चुकून ही नाणी आणि नोटा एकाच पर्समध्ये कसेही चुरगळून ठेवू नका. 15वा, झाडू कधीही उघड्यावर सहज कुणालाही दिसेल अशा ठिकाणी ठेवू नका. तो नेहमी लपवून ठेवला पाहिजे. बाहेरून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सहज झाडू दिसू नये असा ठेवावा. 16वा, वस्तूनुसार पर्समध्ये कधीही फाटलेली नोटा ठेवू नका किंवा धारदार तीक्ष्ण वस्तूही ठेवू नयेत. वास्तूनुसार या सर्व गोष्टींमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे पैशांचे आगमन थांबते, लक्ष्मी निघून जाते आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागते. 13वा, बरेच लोक त्यांच्या पर्समध्ये मृत लोकांचे म्हणजेच गुरु, वडील, पती किंवा पत्नी, देवी देवतांचे फोटो ठेवतात. वास्तूनुसार असे करणे शुभ मानले जात नाही. ज्या लोकांची इच्छा असते की त्यांचे पाकिट नेहमी पैशाने भरलेले राहावे त्यांना त्यात चुकूनही देवदेवता किंवा मृत व्यक्तीचे फोटो ठेवू नयेत. 18वा, उत्तर दिशेला असलेल्या खोल्या आणि भिंती निळ्या रंगात ठेवा आणि लाल रंग टाळण्याचा प्रयत्नच करा. या दिशेला अवजड वस्तू ठेवूच नका. 19वा, स्वच्छता राखल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. घरामध्ये जास्त वेळ कचराही ठेवू नये. विशेषतः तुमच्या स्वयंपाकघरातील किचन सिंक, तुमच्या स्वयंपाकघरातील सिंकमध्ये खरकटी पडलेली भांडी ठेवू नका. भांडी साफ केल्यानंतरच रात्री झोपा. 20वा, वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा व्यवस्थित ठेवावा. नियमित दरवाजा साफ करणे आवश्यक आहे. तुमच्या मेन गेटमधून कोणत्याही प्रकारचा आवाज आल्यास तो ताबडतोब दुरुस्त करा. मान्यतेनुसार यामुळे तुमच्यात धनहानी होऊ शकते. 21वा, काळ्या रंगाला वास्तुशास्त्रात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. काळे कपडे परिधान करण्यामुळे जीवनावर अनेक परिणाम होऊ शकतात. 22वा, आपल्या मेन दरवाजाच्या जेव्हा दरवाजातून आपण घरात येतो त्यावेळेस जी भिंत लागते त्या भिंतीवरती नेहमी 7 घोड्यांचे चित्र लावावे. म्हणजे 7 पळणारे घोडे लावावेत. ते घोडे घरामध्ये पळणारे असावेत. त्यामुळे घरामध्ये पैसा टिकून राहतो. जर तुम्ही उलट दिशेने जर ते घोडे लावले तर घरातून पैसा निघून जातो. त्यामुळे नेहमी घरात पळणारे 7च घोडे आणि तेही जमिनीवर पळणारेच ठेवावेत. पाण्यात पळणारे घोडे ठेवू नयेत. तर अशा प्रकारे आज आपण घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी काही उपाय पाहिले आहेत. जर तुम्हाला घरामध्ये पैसा टिकून राहायचा असेल किंवा घरातून पैसा निघून न जायचा असेल तर हे उपाय नक्की करून पहा. तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.